नमस्कार. शांतपणाचे परिणाम काय याचा विचार करताना मरण आणि स्वर्ग नावाचे फळ या गोष्टी आता आपण विचारात घेऊ. कर्मातून जे उद्भवेल ते फळ आणि त्याच्याबद्दल चिंता न करणे, त्याची भीती न वाटणे किंवा त्या फळाकडे दुर्लक्ष करणे ही झाली आदर्श स्थिती. त्यामुळे आयुष्य समतोलपणे शांतपणे जगता येते हा झाला एक सुखद अनुभव. पण हे सर्व इथल्या जगण्यापुरते झाले. त्यातून पुढे काय हा प्रश्न आपल्याला सतावत राहतो. कांट नावाचा एक सुप्रसिद्ध पाश्चिमात्य तत्त्वज्ञ होऊन गेला. तो म्हणत असे की चांगले वागणे, दुसऱ्याची कदर करणे वगैरे गोष्टी एक प्रकारचा पृथ्वी तलावरील स्वर्गच आहे. कारण तो आपल्याला पुरत नाही, परंतु तो आपल्याला पुरत नाही कारण पुढे येणाऱ्या काळासाठी विमा काढतात त्याप्रमाणे आपण वागत राहतो. आपल्यात मोक्ष नावाची एक कल्पना आहे. त्यात आपला आत्मा विश्वचैतन्यात मिसळून जातो आणि आपली या जगातली आठवण पुसली जाते असे सांगितले जाते. परंतु आपल्याला सहन होत नाही कारण मग अनुभव घेण्याची आपली सवय संपुष्टात येते. कारण त्या अनुभवासाठी शरीर आणि मन माध्यम असते, तेच मुळी नष्ट होते. अनुभव तर हवा, सुखही हवे, परंतु दुःख मात्र नको. सगळं काही मनासारखे झाले पाहिजे असली जागा म्हणजे स्वर्ग अशी कल्पना आज तागायत अस्तित्वात आहे. कारण वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि मृत्यूच्या नोंदीमध्ये स्वर्गवासी किंवा स्वर्गीय असा उल्लेख असतो. अवकाशात अनेक याने गेली 50 वर्षे फिरत आहेत. त्यांना ग्रहतारेच फक्त जवळून बघता आले आहेत. स्वर्गाचा पत्ता लागलेला नाही. पण ती स्वर्ग नावाची कल्पना आपल्या मनातच आहे, पण खरी नाही. ही कल्पना गीतेनेही थोड्या उशिराने का होईना विचार करून उचलून धरली आहे. एवढेच नव्हे तर ती कल्पना पुरुषांनी त्याच्या स्वतःसाठी रंगवली आहे हे ज्ञानेश्वरांच्या 9व्या अध्यायावरच्या ओव्यामध्ये स्पष्ट दिसते. त्यातल्या काही म्हणतात, या स्वर्गात न मरणे हे सिंहासन आहे आणि या नगरीचे नाव अमरावती आहे. इथे कामधेनूचे कळप आहेत आणि कल्पवृक्षांची उद्याने आहेत आणि चिंतामणी रत्नांच्या खाणी आहेत. याचा अर्थ इथे सगळ्या इच्छा पुरा होतात. इथल्या शय्यागृहात मूर्तिमंत मदन सेवेला असतो. इथे आशीर्वाद देणारे आणि कल्याण करणारे ब्राह्मण उपस्थित आहेत आणि इथे रंभेसारख्या अप्सरा नृत्य करतात आणि करण्यासाठी ज्या स्त्रिया आहेत त्यात उर्वशी प्रमुख आहे. हे वर्णन जगात ज्या इच्छा केल्या जातात त्याचेच वर्णन आहे आणि थोडेफार पुरुष प्रधान आहे. परंतु त्यातली ज्ञानबा हे ज्ञानेश्वरांचे नाव आहे. मेघ किंवा गाठ अशी की ज्याला आपण पुण्य म्हणतो, त्याचा साठा संपला की मग या स्वर्गातून परत एकदा या भूतलावर येऊन पूर्वीचे जिणे जगावे लागते असे ज्ञानेश्वर म्हणले आहेत. पुण्य कशाला म्हणावे याबद्दलही वाद आहे. अपेक्षा ठेवून पुण्य केले तर ते पापच झाले असे वेदांत म्हणतो. तेव्हा हा मामला जटिल आहे हेच खरे. सदा सर्वदा कर्म करताना त्याच्या परिणामांविषयी फटकून राहिले आणि त्या प्रकारचे मानसिक आरोग्य राखले तर मरताना काय होते आणि ते आरोग्य टिकवले नाही तर काय होते याबद्दल 8व्या अध्यायात काही वादग्रस्त आणि संयुक्तिक विधाने आहेत. त्याची चर्चा पुढच्या प्रकरणात करूया.